वळूयात अन्य काही बातम्यांकडे। पुण्यनगरीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दाखल होणार आहेत। शिवप्रतिष्ठानच्या धारकरी कार्यकर्त्यांना तुकोबारायांच्या पालखीसमोर चालण्यासाठी पोलिसांनी मनाई केली आहे। या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानला एक नोटीसही बजावली आहे। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी दर्शनाच्या वेळेला कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या। त्याचसोबत संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते कुठल्याही प्रकारची शस्त्र घेऊन पालखी सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीत, असं या नोटिसीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, पोलिसांनी नोटिसीत काय म्हटलंय आणि शस्त्रधारी हे धारकरी यापूर्वी कधी कधी चालले होते या पालख्यांच्या समोरनं? मिलिंद, दुपारी भाषण करण्याच्या आधी ही नोटीस साधारणपणे 1:30 वाजेच्या सुमारास भिडे गुरुजी आणि त्यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना बजावण्यात आलेली होती। दुपारी जंगली महाराजांच्या मंदिरामध्ये हे सगळे धारकरी एकत्र झालेले होते आणि संध्याकाळी ते आता तुकाराम महाराजांच्या पालखीच्या समोर चालतील। त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करू नये अशा स्वरूपाची ही नोटीस जी आहे ती त्यांना बजावण्यात आलेली होती। यापूर्वी 2013-14 मध्ये, त्यानंतर 2017 मध्ये शस्त्र जी आहेत दिखाव्याची शस्त्र असल्याचा दावा या शिवप्रतिष्ठानकडून केला जात होता। मात्र या अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणावरती लाखोंच्या संख्येने वारकरी पुण्यात असताना रस्त्यावरती शोभेची जरी असली तरी कुठल्याही प्रकारची शस्त्र घेऊन येऊ नये अशा त्यांना सूचना असतानाही त्यांनी वारीमध्ये यापूर्वी शस्त्र जी आहेत ती आणल्याचे गुन्हे दाखल झालेले होते आणि त्याचा पूर्वानुभव लक्षात घेता पुणे पोलिसांनी त्या संदर्भामध्ये त्यांना आज नोटीस दिलेली होती। गेल्या वर्षी अशाच पद्धतीने नोटीस देण्यात आल्यानंतर अत्यंत शांततेत हे धारकरी एका बाजूला बसून राहिलेले होते। मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो लावण्यात आलेला होता। यंदाच्याही वर्षी तशाच पद्धतीनं संचेती रुग्णालयाच्या एका बाजूला कोपऱ्यामध्ये समोर विरोधी बाजूला या सगळ्या धारकऱ्यांना बसायला जागा करून देण्यात आलेली आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तिथे लावण्यात आलेला आहे। तत्पूर्वी या नोटिसीनंतर जवळपास 1-1.5 तासानं भिडे गुरुजींनी भाषण केलंय या जंगली महाराज आश्रमामध्ये आणि तिथेही त्यांनी पुन्हा काही वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत। देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे पूर्ण स्वातंत्र्य नाहीये, हे हांडगं स्वातंत्र्य आहे। त्याचबरोबर वटसावित्रीला नट्यांनी जाऊ नये आणि ज्या महिला पंजाबी ड्रेस घालून वटसावित्रीला जातात त्यांनी जाऊ नये, केवळ साडीमध्येच वटसावित्रीची पूजा जी आहे ती करावी अशा पद्धतीची काही वक्तव्य जी आहेत वादग्रस्त ती भिडे गुरुजी यांनी केली आहेत। ती वक्तव्य झाल्यानंतर ते आता पालखीची वाट पाहत संचेती रुग्णालयाच्या समोर येऊन थांबलेले आहेत। वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।